तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र. चुका तुमच्या आणि भुर्दंड जनतेला का? इंधन बचतीच्या मोदींच्या आवाहनानंतर राज ठाकरेंचा सवाल. तर तुमची मन की बात खूप झाली, आता खऱ्याखुऱ्या अर्थतज्ञांची मन की बात ऐका. राज ठाकरेंचा खूचक सल्ला. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राज ठाकरेंच्या पोटात दुखतंय. मोदींना सल्ला देण्यापेक्षा राज ठाकरेंनी पक्षवाढीसाठी प्रयत्न करावेत. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांची टीका. पंतप्रधान मोदींच्या सूचनांमुळे सर्वसामान्यांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण. पंतप्रधानांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक घ्यावी, परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा. शरद पवारांची पोस्ट. पेट्रोल, डिझेल, गॅस जपून वापरा. मेट्रो, बस सेवा यासारख्या पर्यायांचा वापर करा. जगभरात तेल संकट निर्माण झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन. तर वर्षभर सोनं खरेदी न करण्याचा सल्ला. पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 मे पासून युरोपच्या दौऱ्यावर. 15 ते 20 मे दरम्यान युएई, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीचा दौरा करणार. विविध देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय आणि बहुपक्षीय चर्चा करणार. विधिमंडळाच्या 12 आमदारांचा प्रस्तावित जपान दौरा रद्द. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निर्णय. जपानच्या 2 राज्यातील राज्यपालांकडून भेटीचं निमंत्रण होतं. पेपरफुटीनंतर नीट 2026ची परीक्षा रद्द. एनटीएचा निर्णय. 3 मे रोजी झाली होती परीक्षा. पेपरफुटी प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश. परीक्षा रद्द झाल्यानंतर दिल्लीत विद्यार्थ्यांचं आंदोलन. हिमंता बिस्वा शर्मा यांनी आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीतनं प्रफुल्ल पटेलांचं नाव वगळलं. सुनेत्रा पवारांनी 29 तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र दिलं होतं. पार्थ पवारांवर जनरल सेक्रेटरी तर जय पवारांवर नॅशनल सेक्रेटरीची जबाबदारी. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीत चूक. लवकरच यादी दुरुस्त केली जाणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं स्पष्टीकरण. विधान परिषदेच्या 2.5 वर्षांपासून रिक्त जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता. स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून जाणार 17 आमदार. पावसाळी अधिवेशनापूर्वी विधान परिषदेची सदस्य संख्या वाढणार. दिव्यातील शिंदेंच्या सेनेच्या 9 नगरसेवकांवरती अपात्रतेची टांगती तलवार. शपथपत्रातील कथित खोटी माहिती. या प्रकरणी कोर्टात याचिका. आवश्यक बाबींची संपूर्ण माहिती जाहीर न केल्याचा आरोप. पश्चिम बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोज कुमार अग्रवाल यांची मुख्य सचिवपदी वर्णी. मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांचा निर्णय. तर बंगालमध्ये एसआयआरद्वारे 91 लाख मतदार वगळल्याचं फळ. रोहित पवारांची टीका. मुंबईत 15 मे पासून 10% पाणी कपात. जलाशयातील पाणीसाठा 23.52% गेल्यामुळे निर्णय. भातसा आणि अप्पर वैतरणातून अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध होणार. पाणी जपून वापरण्याचं आवाहन. पुण्यामध्ये पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा. कामावर जाण्याच्या वेळी पेट्रोल पंपावर गर्दी वाढल्यामुळे नागरिकांकडून रोष. तर मुंबई गोवा महामार्गावरील पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलचा तुटवडा. मसरापूर अत्याचार प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सापडला. आरोपी चिमुकलीला गोठ्यात घेऊन जाताना पाहिल्याचे पुरावे हाती. पोलिसांनी 18 ते 20 गावकऱ्यांचे जबाब नोंदवले. पोलिसांच्या घरांसाठी 1768 कोटींचा निधी मंजूर. पोलिसांना घरांसाठी व्याज सवलत अनुदान योजना राबवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ट्विट करत माहिती. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.